सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज रविवार आहे, अनन्या काव्य बैठकीला गेल्या, आता येतील त्या, तर त्यांच्यासाठी मस्त कांदे पोहे बनवणार आहे। आता नाश्त्यासाठी कांदे पोहे आणि दुपारच्या जेवणासाठी आजचा बेत आहे मस्त अंड्याची बिर्याणी, अंडा बिर्याणी बनवणार आहे आपण दुपारी। छान पोहे तयार आहेत, सुटसुटीत झालेत, छान शेंगदाणे छान फ्राय झालेत आणि मेन म्हणजे पोहे सुटसुटीत आणि अख्खे आहेत। अंडा बिर्याणीसाठी पहिले भात लावलाय साईडला, इथे अंडी उकळत टाकूया। चवणसाठी 4 अंडी भरपूर होती भातामध्ये। भातामध्ये अंडी शक्यतो आवडीने नाही खात, काव्य नाही खात आवडीने, अशी खाते ऑमलेट वगैरे सर्व खाईल, भातामधली एवढी आवडीने नाही खात। 4 अंडी उकडायला टाकते आणि मग भात बघू। अंडी उकडून सोलून घेतलेत, त्यांना असे छोटे छोटे काप मारायचे म्हणजे तळताना काही प्रॉब्लेम नाही होत। आता ही अंडी, उकडलेली अंडी आपण तेलामध्ये पहिले अंडी तळून घेणार आहे। एक छान 4 ते 5 चमचे तेल टाकूया आणि या तेलामध्ये सर्व अंडी फ्राय करून घेऊया। 2 अंडी एक्स्ट्रा ॲड केलेत त्यामध्ये। अंडी छान फ्राय झालेली आहे। आधी तळलेली अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग नंतर छान कांदा टोमॅटो फ्राय करायला घेऊया। अंडी फ्राय झाल्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करणार आहोत आपण आणि गरम मसाला। कांदा छान गुलाबी असा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकूया। कांदा छान गुलाबी असा फ्राय झाला आहे, आता टोमॅटो टाकूया आणि छान फ्राय करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो फ्राय होते तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट करूया। आलं घेतलंय, लसूण 7-8 पाकळ्या आणि 3 मिरच्या छान चेचूया, जाडं मोठं चेचणार आहे। कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट सर्व छान फ्राय झाले, त्यात टाकूया हळद, मिरची पावडर तुमच्या अंदाजे टाकू शकता तुम्ही। हळद, मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि बिर्याणी मसाला नंतर ॲड करू।
मसाले छान एकजीव होत आलेत. त्यामध्ये आता अंडी टाकूया आणि छान फ्राय करून घेऊया अंडी, जेणेकरून अंड्यांना मसाला आणि मीठ व्यवस्थित लागेल. आता या अंड्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ आणि कोथिंबीर टाकूया आणि छान पुन्हा अंडी फ्राय करून घेऊया तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये. आज रविवार आहे. दुपारचा माझा स्वयंपाक आवरतोय. तोपर्यंत अनन्या, काव्या छान असं फ्लोअरला सायकलिंग खेळत आहेत. आज सुट्टीचा दिवस एन्जॉय करतायत. स्वयंपाक झाला की मग जेवायला आवाज देईन अनन्या आणि काव्याला. तोपर्यंत एन्जॉय. आता या अंडा बिर्याणीमध्ये थर नाही लावते, कारण मुली व्यवस्थित खात नाहीत, म्हणून मी थर नाही लावलेला आहे. डायरेक्ट अंड्यामध्ये भात मिक्स केलेला आहे. रविवार स्पेशल अंडा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.